अरे गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. आज दिवाळीची पहाट ना. आज पहाटे लवकर उठायचं असतं, छान तेल उठतं लावून आंघोळ करायची असते. त्यातून आज तुमचा पहिला दिवाळ सण म्हणून म्हटलं उठवावं तुम्हाला. हे काय मी उठले, तुमचं बबड्या उठायचं आहे अजून. आता तुम्हीच उठवा त्याला. ए बबड्या, ए उठ ना रे राजा, उठ की. आई, सोहम वर्षात ना एकच दिवस पहाट बघत असेल ना, दिवाळीच्या पहिल्या दिवशी. हो ग, पहाटे उठणं म्हणजे शिक्षाच आहे त्याच्यासाठी. ए बाळा उठ रे, आजच्या दिवशी छान उठायचं असतं. सकाळी छान तेल उठणं लावून आंघोळ करायची असते. उठ ना रे बाळा. उठ उठ सोहम, तुला पण कळेल सूर्य नक्की उगवतो कुठल्या दिशेने. झोपू दे यार. अरे हे बबड्या काय हे, तू उठला नाहीस ना तर बाबा रागावतील ना तुझ्यावर. शुभ्रा, आज ना याला छान तेल उठणं लावून आंघोळ घालं आणि तू सुद्धा अगदी उठणं लावून आंघोळ कर. तेल आणि उठणं लावून देईन मी त्याला, पण आंघोळ घालायची कशाला, स्वतः करेल की. मग मी झोपतोय. शुभ्राची आंघोळ झाली की उठव मला. अरे असं काय करतोस बबड्या, आज पहिली तुझी आंघोळ झाली पाहिजे. आज तुमचा पहिला दिवाळ सण आहे. या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच तर गंमत असते ना रे. नवरा बायकोना एकमेकांवरचं प्रेम शब्दात व्यक्त करायला उसंतच नसते, ते असं छोट्या छोट्या गोष्टींमधूनच व्यक्त होतं. हे नाजूक क्षण हरवू नकोस रे. ए उठ ना बाळा. घालते मी आंघोळ बबड्याला, पण ह्याला उठायला सांगा ना. उठ बाळा, उठ बरं आता. शुभ्रा घे, चालू दे तुमचं. मी जाते हा, कारण बाबा उठले दग मगापासून, त्यांच्या पूजेची तयारी करायला पाहिजे. बर, मी आवरून येते मदतीला. हो, सावकाशी आले. अरे सोहम उठ ना यार. एवढ्या पहाटे आसावरीचा फोन. हॅलो हॅलो. उठला नसाल ना अजून? आजचा दिवस महत्वाचा आहे, उठा हा लवकर. आता तुझ्या फोननीच जाग आली. बरं झालं, मग आता आवरून घ्या. आज दिवाळी आहे ना. अरे हो, आज दिवाळी आहे नाही का. बरं झालं तू आठवण करून दिलीस. असं म्हणजे तुम्ही थट्टा करताय का माझी? समजतंय मला. थट्टा काय त्यात. एवढ्या पहाटे तू मला फोन केलायस आणि मी तुझी थट्टा करीन? माझी हिंमत एवढी. अहो यालाच थट्टा म्हणते मी. आता उठा आणि आवरून घ्या हा, एवढंच सांगायला फोन केला होता. नाही, पण आजच्या दिवशी लवकर उठायचं असतं हे सांगितलंस, पण त्याचं कारण माहितीये का? हो माहितीये ना. आजचा दिवस हा चांगल्याचा वाईटावरती विजय मिळवण्याचा दिवस असतो. आजच्या दिवशी सत्यभामेच्या साथीने श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना त्याच्या जाचातनं मुक्त केलं. आजच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचं असतं बरं का. असं म्हणतात की. आणि हे सगळं माहितीये मला, पण हल्ली लवकर उठायचं एक वेगळं कारण असतं. हो का? काय हो? इतरांना उठा उठा करून त्रास देता येतो. असं म्हणजे मी त्रास देतेय का तुम्हाला? अजिबात नाही. तू रात्री 3 वाजता उठवलंस ना मला, तरी मला त्रास व्हायचा नाही. बरं, मग आज रात्री 3 वाजता फोन करते तुम्हाला, चालेल का? अरे बापरे. चालेल. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्स. पण मी अशा फोनवर नाही देणार. मी प्रत्यक्ष भेटून देईन. बाय बाय.
किती गोड आहे, वेगळंच आहे. काल मला कंदिलाच्या प्रकाशात उजळून टाकलं आणि स्वतः मात्र असे अंधारात बसलाय. नाही तसं नाही, सगळ्यांच्या घरी दिवाळी आहे, सगळे आपापल्या घरच्यांबरोबर साजरी करतात, त्यात मी नेहमी सगळ्यांना आनंद देत असता, मग त्याच हक्काने दिवाळीचा आनंद पण द्विगुणित करायचा ना. सगळ्यांना सुखात ठेवता, सगळ्यांची काळजी घेता आणि स्वतः मात्र असे अंधारात बसता. नाही पटत मला. नाही तसं नाही, मी ठीक आहे. मला आवडतं असं एकटं राहायला कधी कधी. असेल, पण दिवाळी म्हणजे आपल्या जीवाभावाच्या माणसांसोबत साजरा करायचा सण. अशा दिवशी तुमची आपली माणसं तुम्हाला एकटं कसं राहू देतील? आज दिव्यांचा सण. मला वाटलंच कदाचित तुम्ही अंधारात एकटे बसलेले असाल. तुम्हाला वाटलंच कसं की आजच्या दिवशी मी तुम्हाला एकटं राहून देईन. एकटा कुठे, स्वतःची कंपनी आवडते मला. हो, पण इतर कुणाची कंपनी नको असं नाहीये ना. नाही नाही तसं नाही. खरं सांगू, त्या वर्षात ही आजची दिवाळी खरी दिवाळी वाटते मला. इतकी वर्ष दर दिवाळीला ज्या अंधाराने मला साथ केली, तो अंधार या प्रकाशामुळे आज पहिल्यांदा जाणवतोय मला. खूप बिझी असतो मी, इतका बिझी असतो की स्वतःला पण भेटू शकत नाही. पण मग गेली कित्येक वर्षातून एकदा ह्या रात्री स्वतः भेटायचो. पण आता या स्वतः बरोबर असण्यातला एकटेपणा काय असतो तो तू दाखवून दिलास मला, आणि प्रकाशाची जादू काय असते तीही दाखवून दिलीस. तरी पूजा असू नये हे दिवे घेऊन तू इथे आलीस आणि माझा एकटेपणा घालवलास. गेली कित्येक वर्ष या दिवशी मी काय मिस करत होतो ती जाणीव तू मला करून दिलीस. हे दिवाळीतले दिवे भोवतालचाच नाही तर मनातलाही अंधार दूर करतात. हे अनुभवणं किती सुंदर आहे ना. आणि हा अनुभव तू दिलास मला. थँक्स. आता थँक्यू म्हणून तुम्ही तुमच्या मैत्रिणीला परक करताय हो. छे, साध्या सॉरी थँक्यूनी परकी होणारी मैत्रीण नाही काय ती. समजून घेणारी आहे, गरजेला साथ देणारी आहे. अशी मैत्रीण सगळ्यांना मिळत नाही काही. त्या बाबतीत मात्र मी लकी आहे बरं का. आता पुरे झालं माझं कौतुक. एवढं काही केलं नाहीये मी. मला वाटलं कदाचित तुम्ही एकटे असाल म्हणून आले. आता आपल्या माणसासाठी एवढं तरी करायला हवं ना. चला, म्हणजे मला आपलं समजतेस तू. अगोबाई, हे ते पलीकडच्या ग्राउंड मध्ये आता ते फायरवर्क सुरू झालं असेल. इथून खूप छान दिसतं. बघूया. चल. सावरी खूप सुंदर दिसते. इतकी सुंदर की तुझ्यामुळे साडी शोभून दिसते. शुभ्राने घेतलीये मला ती. माझ्या आयुष्यातल्या दिवाळीला, दिव्यांच्या सणाला अर्थ दिल्याबद्दल. ज्याचं मन इतकं सुंदर असतं, निर्मळ असतं, तोच दुसऱ्याचं आयुष्य उजळून टाकू शकतो. छान
छान आहे ना? मला इतकी आवडली ना, अगदी मला आवडते तशी आहे. म्हणजे मी दुकानात स्वतःसाठी साडी घ्यायला गेले असते ना, तरी अशी साडी नसते घेऊ शकले. खरंय, या बाबतीत अभिजित सरांचा चॉईस तुमच्या चॉईस पेक्षा खरंच छान आहे. हो ग, खरंच. अगो, खालच्या बायका पण म्हणत होत्या खूप महाग असेल ही साडी. ए शुभ्रा, कितीची असेल ग? एखाद्याने प्रेमाने एखादी भेटवस्तू दिली ना तर त्याची किंमत करायची नसते अशी. पण खरंच मला खूप आवडली ग. म्हणजे हिचा काठ, पदर, या साडीवरची फुलं, मला सगळंच खूप आवडलं. आता आईनं साडी आवडलीये का साडी देणार आहे? आई, पण ही अशी वरवर बघायला छान नाही वाटत आहे. मग तू एक काम करतेस का? तू घडी मोडतेस, नेसून ये. मी आई, मी कशी नेसणार आहे? तुमचं गिफ्ट आहे ना, मग तुम्ही नेसायची. मी नको बाई, नको गो. आई प्लीज ना, नेसा ना. मला बघायचंय तुम्हाला साडी. प्लीज ना आई. अगो, एक काम करूया, तुम्ही साडी नेसा, आपण एक छान फोटो काढूया आणि अभिजित सरांना सुद्धा पाठवूया. अगो बाई, नको नको. अगं, मला बाबांसाठी चहा करायचंय. चहा मी करते ना, प्लीज नाही. त्याने दिलेल्या गिफ्टचा अनादर नका करू हा तुम्ही. अगो, अनादर वगैरे असं नाही ग. पण मी नंतर नेसेन ना कधीतरी. नंतर कधी? दिवाळी गेली की नाही नेसणार तुम्ही? प्लीज ना आई, ऐका ना, मी करते सगळं काम. प्लीज नेसून दाखवा ना. प्लीज 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 आई, प्लीज ना आई, प्लीज प्लीज. चला अगं, तू पण ना, पटकन खरंच. या. हा बोल शुभ्रा, तुला दिवाळीच्या शुभेच्छा. तर तुम्हाला सुद्धा. आणि थँक्यू 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 सो मच. अरे बापरे बापरे, एवढे थँक्यू कशाला? अहो, तुम्ही मला साडी पाठवलीत ना, मला गिफ्ट मिळालं तुमचं. खूप आवडली मला साडी, खूप मस्त आहे. हॅलो सर, काय झालं? काय नाही, तिने तुला दिली का? हरकत नाही, तुला आवडली ना, मग झालं तर. मला खूप आवडली सर, पण तुम्ही त्यांना काहीच दिलं नाहीत. आता सांगा, तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? नाही नाही, काही नको. साडी नेसलेला एखादा फोटो पाठवू आईंचा? काय म्हणालीस? ऐकू नाही आलं? तुम्हाला जे ऐकू आलं तेच बोलले मी. आईंचा तुम्ही त्यांना दिलेल्या साडीतला फोटो पाठवते तुम्हाला, दिवाळी गिफ्ट म्हणून. चालेल ना? चालेल, धावेल, पळेल, उडेल सुद्धा. मस्करी केलीस ना माझी? अगं, यापेक्षा चांगलं गिफ्ट कुठलं असूच शकत नाही. ओके, पाठवते फोटो. थँक्यू. एवढा वेळ लागतो चहा करायला? आणि तू काढलास असा बरं इथे येणार होती ना? हो आजोबा, आईच आणणार होत्या, पण मी म्हंटल मी घेऊन जाते. हे काय काका? अरे वा, आज तुझ्या हातचा चहा प्यायला मिळणार. असावरी ताई. पप्पा, तुम्ही इथे बसलाय? अख्खी दिवाळी इथेच घालवायचा विचार आहे वाटतं. शुभ्रा, याला तुमच्याकडे फार आवडतं. इथेच कायमचं ठेवून घेताय का? का? तुला महाग झालाय का तो? मला कशाला महाग होतील? माझ्याकडे काय कमी आहे? पण त्यांना इथे फार आवडतं ना, म्हणून म्हणाले. घरात पाय टिकत नाही यांचा. काय माहित इथे काय सोनं लागलंय ते. इथं सोनं नाहीये, पण सोन्यासारखी माणसं राहतात, म्हणून तो येतो इथे. तुझ्या घरी काय बघत बसणार? दुबईचं पिंप? काय का शुभ्रा, तयारी झाली नाही तुझी? अगं, यावर्षी तुझी पहिलीच दिवाळी आहे ना, मग तयार नाही झालीस? अगं, मी तयारच आहे. इनफॅक्ट आम्ही आत्ताच माझ्या माहेरी जाऊन आलो. हो का? ही साडी नेसून गेली होतीस? सोहमने दिली वाटतं. हो, दिवाळी बंपर सेल मध्ये घेतली वाटतं. मला तर बाई भरलेल्या साड्याच आवडतात. असल्या 1000-2000च्या साड्या मी तर बाई नेसतच नाही. माझ्या सगळ्या साड्या भारी असतात. 15-20 हजाराच्या खाली एक पण साडी नाहीये माझी. अगं, म्हणून तर या बिल्डिंग मध्ये कोणीही माझी बरोबरी करू शकत नाही. हा म्हणजे
मला तुझी कॉम्पिटिशन वाटत होती, पण तू तर या दिवाळीत प्रज्ञाचा फटाका फुटणार असं दिसतंय. माझं राहू दे ग प्रज्ञा, तू आमच्या आईंच्या बाजूला उभं राहून दाखव, मग मानेल. आसावरी ताई बरोबर? अगं काहीतरीच काय बोलतीये शुभ्रा. आसावरी ताई बरोबर माझी कॉम्पिटिशन? अगं आसावरी ताई कितीतरी काकूबाई आहे. आसावरी ताईची कॉम्पिटिशन करायची ना तर माझ्या कामवाल्या बाईला सांगायला लागेल. बाबा, बाबा बोला ना माझ्याशी. बाबा मी चुकले, मी खरंच पुन्हा असं नाही करणार कधी. ही साडी तुम्ही घ्या आणि देऊन टाका कोणाला तरी, पण माझ्याशी बोला ना बाबा. हॅलो एव्हरीवन. आता सांगा कशी दिसतेय मी? आसावरी ताईपेक्षा हॉट आहे ना मी? बघा बघा. ए सोहम तू सांग, तुझी आई सुंदर आहे की मी? आसावरी ताई, अगं हे काय नेसलंस? पण बरं झालं ताई तू साडी चेंज केलीस. मला घाबरलीस ना? अगं मी तर पार्लरवालीला असं बोलावून ठेवलं होतं हेअर आणि मेकअप करायला. तुला हरवायची सगळी तयारी केली होती मी, पण तू तर आधीच हारलीस. काहीतरीच काय ग प्रज्ञा, मी कशी तुझी बरोबरी करेन? असू दे का ताई, मी माफ केलंय तुला. माझं मन खूप मोठं आहे ग. आता परत नाही ना माझ्या बरोबर कॉम्पिटिशन करणार. आणि खरं सांगू का तुला, तशा कलरफुल साड्या कॅरी करायला ना तशी कलरफुल पर्सनॅलिटी हवी माझ्यासारखी. बरोबर आहे प्रज्ञा तुझं, मी पुन्हा नाही नेसणार अशा रंगीत साड्या. आई हो काय बोलताय तुम्ही, यात काही गैर नाहीये. शुभ्रा राहू दे ना, आईला नकोय तर उगाच का फोर्स करते तू? अगं शुभ्रा, तसल्या तडक भडक साड्या ना आसावरी ताईला शोभून नाही दिसत. हे ताई, तू ती साडी नेसायला कोणाकडून मागून आणलीस ग? आईनं तुझ्यासारखी कोणाकडे जाऊन काही मागायची सवय नाही अगं प्रज्ञा. अभिजित राजेने दिवाळीची भेट म्हणून दिली होती ती साडी. त्यांचं मन राखावं म्हणून आईने ती नेसली, एवढंच. अभिजित राजाने दिलीये म्हणून तर इतकी मस्त आहे. हे किती छान आहे ग साडी. हे आसावरी ताई, तू आत्ता काय म्हणालीस? तू अशा भडक साड्या नेसणार नाहीस म्हणून. नक्की नाही ना नेसणार? मग मी नेसीन ही साडी. आजोबा चालेल ना? थँक्यू आजोबा. आणि तसं पण तुझ्यापेक्षा माझ्यावर हा कलर जास्त खुलून दिसेल. लगेच नेसून दाखवते तुला. ए प्रज्ञा, अगं आलेच ग नेसून लगेच. येते येते लगेच आले. वा काय साडी आहे. हा हा, एक्सपेन्सिव्ह असणार, टेक्स्चर वरनच कळतंय. 15-20 हजाराच्या खाली तरी नसेल. आता अभिजित राजांचं देणं म्हणजे साधं सुद्धा नसणार. थँक्यू अभि. अरे सर, तुम्ही इथे? माझं गिफ्ट पाठवलं नाहीस तुम्हाला, म्हणून ते घ्यायला स्वतः आलो.
या ना प्लीज या. शुभ दीपावली दत्ताजी, घ्या तोंड गोड करा. अरे हॅपी दिवाळी सोहम. हॅपी दिवाळी टू यू. तुझ्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलंय. हेडफोन्स आहेत. सर हॅपी दिवाळी. अहो हे कशाला उगाच. नाही म्हणजे खरं तर मी घेणारच होतो. मी तुला कालच नाही का म्हटलं मला हेडफोन घ्यायचे आहेत. हो नमस्कार करायचा अरे ना. भेडायस का. अरे मित्र आहेस तू माझा. कमान गले लग जाओ यार. हा ओ शुभ्रा, तुझ्यासाठी तुझ्यासारखंच सुंदर गिफ्ट आणलंय. आवडतं का सांग मला नंतर. थँक्यू सर. नमस्कार करा. अरे काय काय काहीतरी काय. काय हो तुमचा. औक्षवंत हो. काका थांबा ना, मी उचलते ना, द्या. हे असं ते प्लीज. आता चांगल्या सुनेचं नाटक इथे सुरू नको करूस. अगं मी नसते का उचलल्या काचा. पण ते नाही म्हणताय. त्यांना गिल्ट आलंय म्हणे. काका तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. अहो चुकून होतं असं कधी कधी हातून. थांबा मी उचलते. वा, आता चांगली संधी मिळाली ना तुला असावरी ताई. आता अख्ख्या बिल्डिंगवर सांगत फिरशील ना की मी कशी वाईट सून आहे, सासू ससऱ्यांना कशी त्रास देते, त्यांचं काही करत नाही. आणि तुम्ही दोघं पण आता माझ्यावर खोटे नाटे आरोप करायला मोकळे झालात. बदनामी तर माझी करताच आहात. कशी मी जेवायला घालत नाही, घरची कामं करून घेते. तुम्ही दोघं मला किती त्रास देता ना ते बघायला कोणी येत नाही. असावरी ताई तुला माहित नाहीये. काका हा घ्या, गुळाचा शिरा केला होता. बाबा म्हणाले तुम्हाला खूप आवडतो म्हणून तुमच्यासाठी आणला. म्हणजे भरपूर आहे ना, सगळ्यांनी खा. सगळ्यांनी खा म्हणजे तुला काय वाटलं मी एकटीच खाणार आहे का, यांना नाही देणार. अगं बाई नाही ग प्रज्ञा, असं नव्हतं मला म्हणायचं. मी आपलं सहज म्हटलं की सगळ्यांनी खा. हो हो खाऊ आम्ही. नाहीतरी मला भूकच लागली होती. आता शिरा पाहून तोंडाला पाणी सुटले. नशीबवान आहे दत्ता. खूप चांगली काळजी घेतेस तू त्याची, आणि त्याच्यासोबत आमचीही. हो ना, खरंय. असावरी ताई तू जा. तुला आजोबांची सेवा करायची असेल ना. मी या दोघांना चांगला गरम करून देते शिरा. हा हो काका, बाबा आठवण काढत होते तुमची. तुमचं आवरलं ना की जरा गप्पा मारायला या त्यांच्या बरोबर. हो हो येईन. येते मी. काकू येते. हा काय म्हणाल तिच्या समोर. दत्ता नशिबवाने आणि तुम्ही कोण फुटक्या नशिबाचे का. मी तुमची सून आहे म्हणून. काय बोलतोय म्हातारा. प्रज्ञा, जिभेला काही हाड आहे की नाही तुझ्या. सासऱ्याला म्हातारा म्हणतेस. अरे बापरे, किती सुरू बोलते म्हातारी. म्हातारे नाही तर काय जवान आहेत का ते. आणि हे बघा, मी काहीही बोलणार. घरात राहायचं असेल ना तर मी जे बोलेन ते मुकाट्याने ऐकून घ्यायचं, समजलं. आणि इकडे अगं प्रज्ञा, खाऊ दे ना त्याला. कालपासून काही खाल्लेलं नाहीये आम्ही. हा शिरा खायला दिला ना तर असावरीचं कौतुक करत फिराल की शिरा किती छान बनवला होता, प्रज्ञाला काहीच येत नाही वगैरे. मुळेच मिळणार नाहीये. मला नको आहे ग, पण त्यांना तरी 2 घास खाऊ दे ना. काही खाल्लं नाही तर त्यांना गरगरत आहे, माहिती आहे ना तुला. नाटकं सगळी नुसती. एक दिवस खाल्लं नाही ना तर काही मरत नाही तुम्ही. प्रज्ञा, अगं किती बोलतेस तू आम्हाला. आम्ही सुनीलला काही सांगत नाही म्हणून. त्याला जर हे सगळं कळलं ना तर
सुनीलची धमकी देताय मला? मग कराय फोन त्याला. तुम्ही कशाला? मीच करते. इतके दिवस गप्प बसले ना तेच चुकलं. आता सगळं सांगणार आहे मी त्याला. हॅलो हॅलो सुनील. बेबी बेबी आता मला सहन नाही होते. तुम्हाला लवकर घेऊन जा इथून. काय झालं बेबी? अरे तुझ्या आई वडिलांनी उच्छाद पाडलाय नुसता. माझी सगळीकडे बदनामी करताय. मी त्यांना खूप त्रास देते, जेवायला देत नाही, काम करून घेते. असं का करतायत ते? काय झालंय? मला नाही माहिती सुनील. असं चालू राहिलं ना सुनील तर एक दिवशी मी मरून जाईल सुनील. तू एक काम कर, दुबईवरून मला विष पाठवून दे. ते मी घेईन आणि मरून जाईल सुनील. तू रडू नकोस ग शोना. दे दे त्यांना फोन दे बघू. हो देते. हे बघ सुनील, अरे ही प्रज्ञा ना. हे काय चाललंय तुमचं? का त्रास देताय तिला? अक्कल नाही का तुम्हाला? ती तुमच्यासाठी एवढं सगळं करते आणि तुम्ही तिला असा त्रास देताय? काही वाटत कसं नाही तुम्हाला? गपचूप 2 वेळचं खाऊन पडायचं, तर हे काय चालवलंय तुम्ही? अरे सुनील, ऐकून तर घे. नाही नाही, तुम्ही काहीही बोलू नका. तुमच्यामुळे जर तिला काही झालं ना तर याद राखा. आणि जर तुम्हाला तिला त्रास द्यायचा असेल तर तुम्ही घर सोडून बिंदास निघून जा. तुमची काही गरज नाही आम्हाला. कळलं? बाकी काही त्रास नाहीये ना काका? छे छे छे. काही प्रॉब्लेम नाही. मध्यंतरी याची तब्येत बरी नव्हती, पण आता ठीक आहे. तू निघ. तुला उगाच उशीर होतोय. आम्ही आहोत एकमेकांच्या सोबत. काका काकू काय झालं काका? तुम्ही इथे का बसलाय तसे? काय झालं काका? जाताना पण काही बोलला नाही तुम्ही. काकू घरी काही झालंय का? काका प्रज्ञा काही बोलली का तुम्हाला? काय झालं? काही नाही ग, खरंच काही नाही. पण तू अचानक कशी आलीस इथे? आले मी. मला समजलं तुम्ही दोघे इथे बसला आहात म्हणून. बाबा सुद्धा किती काळजी करताय तो काका. उगाच त्याच्या जीवाला घोर लावला. अगं काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही दोघे ठीक आहोत. काका तुम्ही म्हणूच कसं शकता की तुम्ही ठीक आहात? आणि कसला गैरसमज? तुम्हाला माहितीये काकूंना खूप दगदग होती, तरी सुद्धा तुम्ही इतका वेळ इथे बसलाय. सांगा ना काका काय झालंय? अहो काकू तुम्ही तरी बोला ना. असावरी अगं याने सांगितलं ना तुला तसं काही नाहीये ग. ठीक आहे. मग तुम्ही इथे का बसलाय दोघं? गावाला जायचं म्हणतात. काका काका काय आहे? सांगा ना मला सांगा ना काका. काही नाही ग, खरंच काही नाही. आम्ही ठीक आहोत. आजोबा हा घ्या चहा. आलं घालून केलाय छान. मला नकोय. अरे माझा मित्र तिकडे उपाशी आहे आणि मी चहा पिऊ? कुरकरड्यांचं काही माहित नाही तुला. आम्ही दोस्तांचे दोस्त असतो. आजोबा तुम्ही चहा प्यायलात म्हणून तुमची दोस्ती नाही संपणार आहे. घ्या. आणि आता अभिजितराजे भेटलेत ना काका काकूंना, ते त्यांना खाल्ल्याशिवाय ठेवतील का? एव्हाना त्यांनी खायला दिलंही असेल दोघांनाही. घ्या ना. मग तू फोन लावणारस ना? बरं लावते, थांबा. तुम्ही एकदा बोला म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हे घ्या, लागला फोन. काका तुम्ही आधी घरी चला. काकू चला ना. कुठं आहे तो? त्याला फोन दे. हॅलो कोण बोलतंय? मी बोलतोय. आवाज नाही का ओळखला माझा? हा बाजा शेंगदाणेवाला. अच्छा. मी चणे शेंगदाणे नाही. ओ नाना पळशीकर चटणीवाले. काय म्हणताय? दत्ता बोलतोय मी. दत्ता.
दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी बोलतोय. चप्पल चोर तू बोलतोयस ना? हो दत्ता, अरे कशी काय आठवण आली? त्याला फोन दे, मला बोलायचंय त्याच्याशी. देतो देतो देतो, रागाव नका, देतो. मी स्पीकर ऑन करतो, बोला तुम्ही. मला नाही बोलायचंय त्याच्याशी. त्याला सांग तुला कुठे जायचंय तिकडे जा, पण आधी वहिनीना माझ्या घरी इथे आणून सोड. अरे दत्ता, पण तो पण बीड घाल चुलीत. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. असावरी तो येतोय की नाही सांग मला. अहो बाबा, आम्ही खूप प्रयत्न करतोय पण ते ऐकतच नाहीये तो. कसं ऐकत नाहीये? डोक्यावर ते केस गेले, त्याच्या अक्कल नाही त्याला. तो मित्र बनवतोय ना. मला न सांगता मैत्री अर्धवट टाकून पळपुण्यासारखं जायचंय त्याला. विचार त्याला, माझ्या मैत्रीची हीच किंमत केलीस काय? मित्रापासून कधी काही लपवतात का? सांग त्याला. आज त्यांनी मला खूप दुखवलंय. खूप वाईट वाटतंय मला. त्याला सांग, ताबडतोब निघून नाही आलास तर पुन्हा माझं तोंड सुद्धा पाहू नकोस. अरे दत्ता, नको रे असं बोलूस. येतो, मी येतोय. ये लवकर ये, वाट बघतोय. चला काका, मी सामान घेतो, आपण गाडीत जाऊया. या काका या.